तुमचं काय उत्तर आहे? लढायचं का मरायचं? एक हळूच बिल आणलंय. मला या मुख्यमंत्र्याला विचारायचंय, यांची मनमानी चालली आहे, अदानी अंबानीची चालली आहे. आम्हाला विश्वासात घेतलेलं नाहीये. स्वतः तुम्ही गुंडाला जवळ करून सरकार पाडता. काही लादापूर्ण नाहीये. कुठून पैसे आणले सरकार पाडायला? महाराष्ट्र सरकारकडून माथाडी कामगार कायद्यात बदल करण्याचं प्रस्तावित आहे आणि त्या विरोधात ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन करण्यात आलं. याविषयीची भूमिका स्वतः डॉक्टर बाबा आढाव यांनी यावेळी मांडली. माझ्या सर्व कष्टकरी बांधवांनो, आज तुमच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आलाय, मरायचं का लढायचं? तुमचं काय उत्तर आहे? लढायचं का मरायचं? लढायचं. कारण काय? माथाडी कायदा. महाराष्ट्र सरकारने आता विधानसभेचं अधिवेशन चाललंय मुंबईमध्ये. जी गोष्ट त्यांना नागपुरात करता आली नाही, काही दिवसापूर्वीच्या मुंबई अधिवेशन झालं तेव्हा करता आली नाही. आता घाई गर्दीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कागदी न कळत विधानसभेच्या सभापतीसाठी नीलम गोरेबाईंचं नाव चटकन मंजूर करून घेत. तसाच एक हळूच बिल आणलंय. कोणता? राज्यातला माथाडी कायदा संपुष्टात आलाय. त्याचं बिल तुला वाचून दाखवलंय. त्यांनी तो शब्द गोळ घातलाय. सगळं हायकोर्टात झालंय. मला या मुख्यमंत्र्याला विचारायचंय, हायकोर्टाला तुम्ही काय उत्तर दिलात पालकांनी? तेव्हा ही मालक मंडळी हायकोर्टात गेली. हायकोर्टाने सांगितलं अगोदर सभासद व्हा तिथे. तुम्ही तिथे सभासद व्हा, निर्णय करा. फक्त एक सदस्य मंडळ म्हणून आरडाओरडा करताय. तुम्हाला सभासद व्हायचं नाही आणि कायदा मोडीत काढायचा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोर्ट ऐकत नाहीये. यांची मनमानी चालली आहे, अदानी अंबानीची चालली आहे. आणि मग काय केलं इकडे? राज्यातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं माथाडी कायदा एकदम पातळ करून टाका. आज महाराष्ट्रामध्ये अशी दैन आहे, मला फार वाईट वाटतं. पुण्यामध्ये 80 साली सुरुवात झाली, कायदा मंजूर झाला 69 साली, पण सगळ्या प्रकारातून अंमलबजावणी 80 सुरू झाली. मुंबईमध्ये 74 साली सुरुवात झाली, 50 वर्ष होत आहेत. त्याची 50वी साजरी होत नाही. साजरी काय होते? त्याच्या 50वीला त्या बिल आणतात की मेंदूर शब्दाचा गोंधळ घातलाय. ते काय असू द्यात. ज्या घाई गर्दीने आणलंय त्या घाई गर्दीचा परिणाम आम्ही धिक्कार करतो. 2 नंबर, आम्हाला विश्वासात घेतलेलं नाहीये. आम्ही याचा धिक्कार करतो. तुम्ही गेले 7 वर्षात जो कायदा आहे आता, या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करायच्या ऐवजी कायद्याचा वाटोळ करून टाकला. ते थांबलं पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी पूर्ववत झाली पाहिजे. पॉप्युलर बोर्ड मंजूर झाली पाहिजेत आणि आम्हाला आमचे अधिकार बजावता आली पाहिजे. तेव्हा हे करणार सरकार करणार नाही आणि हळद एकदम ते बिल मंजूर करणार आहेत. या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. म्हणून आम्ही ठरवलंय की सरकारने आता जे पाऊल उचललंय, आतापर्यंत रोखलं ते आमचं ऐकत नाहीत. आता आम्ही त्याची होळी करतो. आणि याने जर झालं नाही तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की माझा माथाडी कामगार प्राणांतिकपणे लढल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तुमचं सरकार 1 रुपया मला देत नाही. आमचेच पैसे आम्ही विश्वस्त. अरे महात्मा गांधींनी सांगितलेल्या विश्वस्त करण्याचा आविष्कार दुनिया जगाने वाचते. आणि तुम्ही करंटी माणसं स्वतः तुम्ही गुंडाला जवळ करून सरकार पाडता, पैसे त्यांना वाटता आणि तुम्ही आम्हाला नीतीच्या गोष्टी शिकवता. बेशरम नव्हतो वाटत नाही. काही लादापूर्ण नाहीये. तुम्ही कुठून पैसे आणले सरकार पाडायला?
पक्ष फोडायला. तो पक्ष हालत आहे. माझी आज मागणी आहे, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी तात्काळ सुरू झालीच पाहिजे. असुरक्षित कामगारांना, आम्हालाच नाही, माथाडीच नव्हे, या राज्यातली मोलकरीण असू द्यात, या राज्यातला शेतमजूर असू द्यात, या राज्यातला बांधकाम मजूर असू द्यात, कोणी असू द्यात, सर्वांना या कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे. ते न देता केवळ मालकांच्यासाठी तुमचं जे चालवलंय, आम्ही ते चालू देणार नाही. आता आम्ही तुमच्या या विधेयकाची होळी करतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा विधेयकाच्या अधिवेशनाला सगळ्या बांधवांना सांगतो, तुम्ही गप्प राहू नका. माथाडी कामगार कायद्यासंबंधी डॉक्टर बाबा आढाव यांनी पुण्यात यल्गार पुकारलाय. या आंदोलनानंतर राज्य सरकार माथाडी कामगार कायद्याबाबत काय निर्णय घेते ते नजीकच्या काळात आपल्याला बघायला मिळेल. ब्युरो रिपोर्ट फॉर द पीपल न्यूज, पुणे.